जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण पद्माचे ग्रामस्थ हा. ग्रामसेवकांना इथं ग्रामपंचायत मध्ये येऊ देणार नाही. सांगली जिल्ह्यातील पद्माळ या गावी म्हणजे माजी मुख्यमंत्री वसंतदादांच्या गावामध्ये ही पाठीमागे दिसते ती ग्रामपंचायतीची बिल्डिंग आहे. आणि आज या ठिकाणी ग्रामपंचायतीचे नागरिक काय एकत्र आलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि काय प्रॉब्लेम झाला बघूया. दादा आपलं नाव सांगा. धनंजय सुरेश खांडेकर, राहणार पद्माळे. काय विषय झालाय म्हणून तुम्ही एकत्र आलात? इथं उपस्थित राहण्याचं कारण म्हणजे आज गावामध्ये 26 जानेवारी निमित्त ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. बर. ग्रामसभेला प्रामुख्यानं जनसंख्येची पूर्तता आवश्यक असते. नेहमीप्रमाणे ग्रामसभेचं टायमिंग आहे 11 वाजता असताना गावातील शासकीय स्थानिक सोसायटी शाळा याचं झेंडा वंदन झाल्यानंतर सरपंच व इतर सदस्य 10:30 ते 11:45 दरम्यान उपस्थित झाले. ते आल्यानंतर कोरम हा पूर्ण होणार होता. पण ते येण्यापूर्वीच ग्रामसेवकाने कोरम अभावी सभा तहकूब करतो म्हणून रजिस्टर हे आत घेऊन गेले. बर. रजिस्टर आत घेऊन गेल्यानंतर परत मग ग्रामपंचायत सदस्य इतरांनी गावातल्या वरिष्ठांनी चर्चा करून त्यांची चर्चा तरी ते तयार नव्हते. परत त्यांनी परस्पर ग्रामीण पोलीस स्टेशनला फोन करून ग्रामसभेसाठी आणि स्वतःसाठी पोलीस बंदोबस्त मागवटला. आणि गावच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदाच झालंय की पोलिसांच्या अखत्यारीत ग्रामसभा ही पार पडलेली आहे, ती पण अर्धीच. बर. ग्रामसेवक कोण आहेत? ग्रामसेवक बसगोंडा पाटील मोजरी ग्रजचे आहेत. बर. मला एक सांगा, तुम्ही काय मागणी केली, कशाबद्दल तुमचा वाद? ग्रामसेवकांच्या पद्धतीवर संपूर्ण गावाच्याच प्रश्नचिन्ह आहे. कारण का की ग्रामसेवकांना कोणत्याही प्रश्नाचं लिखित स्वरूपात ग्रामस्थांनी अर्जावर माहिती मांडली तर ते आत्ता नाही नंतर बघू वरिष्ठ अशी प्रत्येक वेळी उडवाउडीची उत्तर असतात. हा झाला ग्रामपंचायत आतील कारभाराचा विषय. पण ज्यावेळेस ग्रामसभा ही कार्यान्वित असते त्यावेळेस कोणत्याही प्रकारची माहिती मांडली की ती आत्ता नाही तारीख देणे पुढे ढकलणे आणि कोणत्याही प्रकारचं उत्तर हे ग्रामसभेत सादरच केलं जात नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळी करण्याचा ग्रामसभा ही सरपंच आणि ग्रामसेवकाच्या अखत्यारीत असते. तर ग्रामसेवक हे क्लार्क आणि इतर कामगारांनी ढकलून प्रश्नाला बगल देऊन थोडक्यात तुमच्या विषयाला कलाटणी द्यायचं काम चालू आहे. मला सांगा, मगाशी कोणतरी चर्चेमध्ये बोलत होतं की ग्रामसेवकाने अंदाधुंदी कारभार केलाय. एखादं उदाहरण काय सांगण्यासारखं आहे? उदाहरण तसे भरपूर आहेत. सांगा की. पहिलं उदाहरण म्हणजे ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करण्यात जे काय आता तरुण वर्ग आहे त्यांना माहिती आहे की जी माहिती आपल्याला वेळेत मिळत नाही त्यासाठी त्यांनी RTI फॉर्म टाकलेले आहेत. त्यात मी सुद्धा आहे. RTIच्या माहितीमध्ये ते 3-3 महिने 6-6 महिने 2-2 वर्ष माहिती देत नाहीत. बर. मला सांगा, हे झालं, त्यांनी जो कारभार केला त्याच्यातली काय उदाहरणं आहेत का? त्याच्यातली उदाहरण जे काही ग्रामसेवकाने जो कारभार केलेला आहे तो तुमच्या निदर्शनावरतीच आहे. काय? जे पॅनल जे आहे उभा केलेलं सौर ऊर्जेसाठी, सौर ऊर्जा हा विकासात्मक कार्यक्रम आहे. त्याला आमच्या गावकऱ्यांचं कुणाचंही दुमत नाही. काय झाले मग प्रॉब्लेम? सदर हे टेंडर न काढता या टेंडरची माहिती ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्यांना सुद्धा माहित नाही. अरे बापरे. ह्या गोष्टीची फक्त माहिती गावचे सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांच्या मनमानी कारभाराने उभा केलेला आहे. याच्यासाठी फंड कुठून आला याची माहिती देत नाहीत. हे कोणत्या स्कीम मध्ये बसवले याची माहिती देत नाहीत. हे शासनाच्या कोणत्या योजनेतून आले काही सांगत नाहीत. फक्त सांगतात की गाव पातळीला तालुका लेवलचं जे 10 लाखाचं बक्षीस आले त्या 10 लाखाच्या बक्षीस मध्ये हा परस्पर कारभार चालू आहे. अच्छा, म्हणजे सदस्यांना विश्वासात न घेता एकाही सदस्याला माहित नाही. आणि हे आम्ही ग्रामसभेमध्ये उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विचारलेली माहिती आहे. बर. तुमचं काय म्हणणं आहे दादा? माझं नाव अभिजित माणिकराव गुरव. आणि एका ग्रामसभेत त्यांनी मला सरपंच होते सदस्य होते त्याच्यात दमदाटी केली की तू बोलायचं नाहीस म्हणून. ते कुणालाही जुमानत नाहीत. आता नागरिक या नात्यानं काय निर्णय घेतलाय तुम्ही? नागरिक मी सैनिक करीम नागरिक या नात्यानं आमचं म्हणणं आहे की त्या सर्व कामाची चौकशी व्हावी आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण पद्माचे ग्रामस्थ ग्रामसेवकांना इथं ग्रामपंचायत मध्ये येऊ देणार नाही. अच्छा, बघा, मी जिल्हा परिषदच्या सेवक साहेबांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, साहेब, या पद्मासारख्या गावामध्ये जर एक बसगोंड पाटील नावाचा ग्रामसेवक जर या नागरिकांना या ग्रामस्थांना अशी जर आररावीची भाषा वापरत असेल तर हे योग्य आहे का? आणि जर योग्य नसेल तर आपण त्याच्यावर काय कारवाई करणार? आता हे सनी करीम यांनी म्हणले की आम्ही त्याला या गावातच येऊन देणार नाही.
तर उद्या भविष्यात होणारा जो तो प्रॉब्लेम आहे याला जबाबदार कोण? एक शासकीय कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांची ज्या नम्रतेनं भाषा वापरली पाहिजे ती भाषा वापरली जात नाहीत असं यांचं मत आलेलं आहे की यांना अशी दंडोकशाहीची भाषा वापरता येणार नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना वेळच्या वेळी चाप बसला पाहिजे आणि या नागरिकांच्यावर जे काय त्यांनी अन्याय केलाय त्याच्यावर वाचा फुटली पाहिजे. आता यांनी जे बोललेले आहेत की या ठिकाणी असणारे सदस्य ग्राम सदस्यांना सुद्धा विश्वासात घेतलं जात नाही, फक्त दोघांच्या हातनं कारभार होतो, तो म्हणजे बजगोंड पाटील ग्रामसेवक आणि या ठिकाणचे कोणतरी सरपंच आहेत. तर मी आता आतमध्ये इथं काय सभासद म्हणजे ग्राम सदस्य हजर आहेत, आपण त्यांना यापुढचा प्रश्न करणार आहोत की या जनतेने केलेली मागणी योग्य आहे का अयोग्य आहे. चला, त्या पद्मागाच्या आपण ग्राम पंचायतीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी 3 सदस्य उपस्थित आहेत आणि आपण त्यांना प्रश्न करतोय. आपलं पूर्ण नाव? अभिजित आनंदराव जगदाय. आपण सदस्य म्हणून काम करता. आता बाहेर नागरिकांनी सांगितलं की या गावचा जो ग्रामसेवक आहे बजगोंड पाटील तो नागरिकांना उलट बोलतो आणि त्यांनी जी काय माहिती वगैरे मागितली तर ती माहिती देत नाहीये, टोलवाटोलीची उत्तरं देतो, ग्रामसभेमध्ये नागरिकांनाच उलट बोलतो, अशा पद्धतीचं त्यांनी तक्रार केलेली आहे. तर याबाबत आपलं काय मत आहे? नाही, नागरिकांची मागणी योग्य आहे आणि त्यांनी जे बोलले हा. तसंच ते ग्रामसेवक हे उत्तर कुठलीही देत नाहीत, हे टाळाटाळ करतात. त्यामुळे जनतेतून आमच्यावरही प्रेशर येते. आम्ही एक लोकप्रतिनिधी आहे, हा. आम्हालाच लोक विचारतात की तुम्ही त्यांना का जाब विचारत नाही, पण हा. आम्हीही त्यांना जाब विचारला तरी हीच उत्तरं आम्हाला पण मिळतात. त्यामुळं आम्ही सगळे सदस्य वेगळे आहे बर, आणि सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघं मिळूनच काय असतील ते निर्णय घेतात. आता सरपंच आणि ग्रामसेवक असा विषय काढला, त्यांनी नागरिकांनी पण असं म्हणलेले आहे की वरती सोलर बसवायचं काम चाललंय, याचं टेंडर वगैरे काय प्रक्रिया राबवली याच्या बाबतीत फक्त त्या दोघांनाच माहिती आहे. हे खरं आहे का? हे 100% खरं आहे आणि ह्या ग्रामसभेतच सरपंचांनी समोर सगळ्यांच्या जनतेसमोर सांगितलं की हे टेंडर मी आणि ग्रामसेवकांनी दोघांनीच केले. ह्या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत बर. आणि ह्या गोष्टीचा जाब आम्ही मागच्या मासिक मिटिंगला विचारला. मी स्वतः त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी विचारलं हे कितीला टेंडर केलं, किती रकमेचं झालं, कुठल्या निधीतून केलं, ह्याच्याबद्दल ते म्हणले माझ्याकडे आता काय माहिती नाही, एक 4 दिवस जाऊ देत, माझी इलेक्शनची ड्युटी आहे, यानंतर मी त्यांना तुम्हाला सगळी म्हणजे माहिती ते देतो. नागरिकांचं पण हेच म्हणणं आहे की आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ती व्यक्ती आम्हाला वेळ मारून देते. म्हणजे हे तुमच्याही बोलण्यात असंच येते की ते वेळ मारून हो, देते. नागरिकांचं आणखी एक गोष्ट झाली की नागरिकांनी आता बाहेर बोलताना बोलले सनी करीम यांनी की आम्ही ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये आम्ही ग्रामसेवकाला यापुढे येऊनच देणार नाही जोपर्यंत त्याची चौकशी आणि त्याला सस्पेंड करत नाही तोपर्यंत. या मुद्द्याशी तुम्ही कोणाच्या बाजूने राहणार? नाही, मी नक्कीच जनतेच्या बाजूने राहणार, नागरिकांच्या बाजूने राहणार, पण हा प्रशासनाचा विषय आहे, त्यांना येऊन द्यायचं किंवा नाही द्यायचं. हा. मी तर जनतेच्या बाजूने 100% असेल. धन्यवाद. मॅडम जी आपलं नाव? मी सौ अश्विनी सुधीर कोळी. जनतेने जो का निर्णय घेतला या जनतेच्या पाठीशी तुम्ही राहणार आहात का? हो, जनतेच्या पाठीशी राहणार. मॅडम जी आपलं नाव? माझं नाव वर्षा अतुल पाटील. मी जनतेशी सहमत आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी घेतलेल्या निर्णयाशी ठाम हा, आहात. ठाम आहे. बघा, मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी ग्रामसेवक साहेब तुम्हाला सुद्धा विनंती करतो, आपण आपलं कर्तव्य विसरता. एक चूक निस्तरायला 100 चुका परत कराव्या लागतात आणि या मी सचिन भाऊ कदम रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपल्याला सांगतो, तुम्ही तुमची चूक बदलून घ्या, अन्यथा तुम्ही तुमच्या सेवेला मुकाल. मी तुम्हाला विनंती करतो, आपली चूक बदलून घ्या आणि नागरिकांनी जो काय तुमच्यावर रोष ओढवलाय तो कसा मिटवता येईल हे पण बघा आणि त्यांनी जी मागणी केल्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि हा विषय थांबवता आला तर थांबवा, हीच विनंती. धन्यवाद.